नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आयुष्यात सगळं काही असूनही ऐन मोक्याच्या क्षणी आपला आत्मविश्वास का डगमगतो? अगदी खरंय. आपण कितीही तयारी केली तरी कधीतरी असा क्षण येतो की हातपाय लटपटायला लागतात, जसं महाभारतात अर्जुनाचं झालं होतं. बरोबर. कुरुक्षेत्रावर 2 सैन्य समोरासमोर उभी आहेत, शंख फुंकले गेलेत, पण अर्जुन रथात बसून रडतोय. तो म्हणतोय मला हे युद्धच नकोय. चला ते चित्र थोडं डोळ्यासमोर आणूया. कुरुक्षेत्राचं ते विशाल मैदान, हवेत नुसती धुळे, घोडे खिंकात आहेत आणि एक विचित्र शांतता आहे. हो, वादळापूर्वीची शांतता. अगदी. एका बाजूला कौरवांची प्रचंड सेना, दुसऱ्या बाजूला पांडव, संख्येने कमी पण न्यायासाठी लढणारे. हो. अशा वातावरणात पांडवांचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन त्याचा सारथी असलेल्या श्रीकृष्णाला सांगतो, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. त्याला पाहायचंय की मग की कोण कोण आले समोर. श्रीकृष्ण रथ मध्यभागी आणतात. अर्जुन समोर पाहतो आणि त्याचं मन अक्षरशः विदीर्ण होतं. त्याला शत्रू दिसत नाहीत. नाही, त्याला दिसतात त्याचे पितामह भीष्म, ज्यांच्या मांडीवर तो खेळला. त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. त्याचे भाऊ, काका, मामा, मित्र, सगळे आपलेच. या आपल्याच लोकांवर बाण चालवावा लागणार ही कल्पनाच किती भयानक आहे. आणि या कल्पनेने तो पूर्णपणे खचून जातो. त्याचे हातपाय अक्षरशः थरथर कापायला लागतात. तोंडाला कोरड पडते, अंगावर काटा येतो आणि मग ते घडतं. त्याचं जगप्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडतं. हो, तो रथात खाली बसून पडतो. पण का? तो तर एक महान योद्धा होता. म्हणजे ही मृत्यूची भीती होती की अजून काहीतरी वेगळंच होतं? नाही, ही मृत्यूची भीती नव्हती. अजिबात नाही. मग हा होता मोह, म्हणजे आसक्ती, आणि विषाद म्हणजे दुःख. आपल्याच लोकांना मारून मिळणारं राज्य त्याला नकोसं झालं होतं. हो, तो एक संवेदनशील आणि नैतिक विचार करणाऱ्या माणसाचा आक्रोश होता. म्हणूनच गीतेच्या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं नाव आहे. विषाद म्हणजे दुःख. पण हे फक्त दुःख होतं की त्या पलीकडे काहीतरी होतं? खूप चांगला प्रश्न आहे. हे फक्त दुःख नव्हतं, ही एक प्रकारची नैतिक कोंडी होती. एथिकल डिलेमा. म्हणजे नक्की काय? एका बाजूला त्याचा क्षत्रिय धर्म, जो त्याला लढायला सांगत होता, त्याचं कर्तव्य. हो, त्याचा स्वधर्म. आणि दुसऱ्या बाजूला होता त्याचा कुलधर्म, जो त्याला सांगत होता की आपल्या कुटुंबाला, गुरूंना इजा करू नये. म्हणजे दोन्ही बाजूने तो अडकला होता. अगदी. काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. आणि हेच कुरुक्षेत्र आहे. म्हणजे हे कुरुक्षेत्र फक्त एक ऐतिहासिक रणांगण नाहीये. नाही, ते आपल्या प्रत्येकाच्या मनात सतत सुरू असलेल्या द्वंद्वाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातले निर्णय घेण्याचे क्षण. हो, ऑफिसमधले ताणतणाव, घरातल्या जबाबदाऱ्या, नात्यांमधली गुंते. हेच आपलं कुरुक्षेत्र होतो. तो प्रत्येक क्षण म्हणजे कुरुक्षेत्रच. गीतेमध्ये मनाची कल्पना एका रथासारखी केली आहे. खूपच सुंदर रूपक आहे ते. अच्छा, ते 5 घोड्यांचं. हो, कल्पना करा, आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे. या रथाला 5 घोडे जोडलेले आहेत. आपली 5 इंद्रिय: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. बरोबर. आणि हे घोडे सतत बाहेरच्या जगाकडे सैरावैरा धावत असतात. आणि या घोड्यांचा लगाम म्हणजे आपलं मन, जे सतत चंचल असतं. आणि या रथाचा सारथी आहे आपली बुद्धी, आपला विवेक. आता विचार करा, जर सारखीच गोंधळलेला असेल, कमजोर असेल, तर तो लगाम नीट धरू शकणार नाही. आणि मग हे 5ही घोडे रथाला खड्ड्यातच ओढून नेणार. अर्जुनाची अवस्था तशीच झाली होती. त्याची बुद्धी, त्याचा सारथी मोहाने आणि दुखाने ग्रासला होता. म्हणजे अर्जुन फक्त एक महान नायक नव्हता, तर तो आपल्यासारखाच गोंधळलेला, तुटलेला आणि द्विधा मनस्थितीत होता. हो, तो त्या क्षणी आपल्यापैकीच एक होता. आणि त्याची हीच द्विधा मनस्थिती, त्याचा हाच गोंधळ गीतेच्या त्या अद्भुत ज्ञानाचा उगम ठरला. अगदी. कारण तो गोंधळला होता, त्याने प्रश्न विचारले, म्हणूनच मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली. त्याने एक प्रकारे सरेंडर केलं. हो, पण त्याआधी त्याने एक दुसरा मार्ग निवडला होता. कोणता? या गोंधळातून, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी अर्जुनाने पहिला मार्ग कोणता निवडला? पळून जाण्याचा. एस्केपिझम. हो, तो श्रीकृष्णाला म्हणाला, अशा विजयापेक्षा तर भिक्षा मागून जगणं बरं. म्हणजे तो युद्धच नाकारत होता. तो त्याच्या कर्तव्यापासून, त्याच्या कर्मापासून पळ काढू पाहत होता. आपणही अनेकदा असंच करतो, नाही का? करतोच. कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याऐवजी त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. पण श्रीकृष्ण हे मान्य करत नाहीत. नाही, श्रीकृष्ण या पळपुटेपणाला आधी थोडं फटकारतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात, अर्जुना, या युद्धप्रसंगी तुला हा मोह कसा पडला? ही दुर्बलता सोडून दे आणि युद्धासाठी उभा राहा. ते सांगतात की कोणीही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अगदी. श्वास घेणे हे सुद्धा एक कर्मच आहे. बरोबर. त्यामुळे कर्माचा त्याग करणं शक्यच नाही.
मग त्याग कशाचा करायचा? त्याग करायचा आहे तो कर्माच्या फळाच्या इच्छेचा. आणि मी करतोय या अहंकाराचा. अगदी बरोबर. परिस्थितीला सामोरे जायला हवे, त्यापासून पळून जायचे नाही. आणि हे सगळं ऐकून अर्जुन शेवटी काय करतो? तो पूर्णपणे शांत होतो. त्याचे सगळे युक्तिवाद संपतात. आणि तो शरण येतो. हो, तो म्हणतो, आता तुम्ही जे सांगाल तेच माझ्यासाठी अंतिम सत्य. आणि अर्जुनाची ही शरणागती पाहून, त्याचं हे रडणं पाहून श्रीकृष्ण हसतात. हो, दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून ते मंदपणे हसतात. अर्जुन पूर्णपणे शरण यायला तयार आहे. तो श्रीकृष्णाकडे उत्तराची याचना करतोय आणि तेव्हा श्रीकृष्ण हसतात. एका रडणाऱ्या गोंधळलेल्या माणसाकडे बघून ते का हसले असतील? श्रीकृष्ण हसले कारण त्यांना माहीत होतं की हा अर्जुनाचा अंत नाही, तर त्याच्या खऱ्या जागृतीची सुरुवात आहे. त्यांनी अर्जुनाला जो पहिला धडा दिला तो ऐकून अर्जुनाचे डोळेच उघडले. तो धडा होता, तू कोणासाठी रडतोयस? जे कधी संपतच नाहीत त्यांच्यासाठी, की जे कधीच टिकणार नाहीत त्यांच्यासाठी. बापरे, म्हणजे श्रीकृष्ण थेट मृत्यू आणि आत्म्याबद्दल बोलायला लागले. अगदी. आणि हेच तर गीतेचं सौंदर्य आहे. ती कुठल्या तरी गूढ चर्चेपासून सुरू होत नाही. ती सुरू होते एका अत्यंत मानवी समस्येपासून. दुःख, गोंधळ. अर्जुनाचा तो शोक घालवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला सर्वात मूलभूत सत्य सांगितलं. काय? ते म्हणाले की जे ज्ञानीपुरुष असतात ते ना मेलेल्यांसाठी दुःख करतात, ना जिवंत असलेल्यांसाठी. एक मिनिट, पण हे तर अमानवी वाटतंय. आपल्या माणसांच्या मृत्यूवर दुःख होणं, रडणं हे तर स्वाभाविक आहे ना. आहेच. आणि श्रीकृष्ण भावना नाकारायला सांगत नाहीत, ते त्या भावनेच्या मुळाशी जायला सांगत आहेत. अच्छा, मुळाशी. हो, ते म्हणतात की आपलं बहुतेक दुःख हे चुकीच्या ओळखीमुळे होतं. आपण स्वतःला काय समजतो? शरीर. बरोबर, शरीर. आणि शरीर कसं आहे? नाशवंत. ते जन्माला येतं, वाढतं आणि एक दिवस संपतं. हो. जे नाशवंत आहे त्याच्यात जाण्याचं दुःख होणारच. मग आपली खरी ओळख काय आहे असं ते म्हणतात? आत्मा. श्रीकृष्ण म्हणतात, या नाशवंत शरीराच्या आत एक अविनाशी तत्व आहे. अविनाशी. हो, आत्मा. तो कधी जन्मत नाही आणि कधी मरतही नाही. तो होता, आहे आणि कायम राहणार आहे. आणि याच संदर्भात तो अजरामर श्लोक येतो जो आपण नेहमी ऐकतो. कोणता? नैनम छिंदन्ती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ती आपो न शोषयती मारुतः. हो, या ओळी ऐकून नेहमी अंगावर काटा येतो, पण याचा नेमका भावार्थ काय आहे? याचा भावार्थ खूप खोल आहे बरं का. म्हणजे असं की या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, आणि वारा त्याला सुकवू शकत नाही. अगदी. म्हणजे कोणतीही भौतिक शक्ती, कोणताच बदल या आत्म्यावर परिणाम करू शकत नाही. तो शाश्वत आहे. पण हे समजायला खूपच अवघड आहे नाही का? म्हणजे आपण जे पाहतो, ज्याला स्पर्श करतो, ते सगळं तात्पुरतं आहे आणि जे दिसत नाही तेच खरं आहे. करण्यासाठी श्रीकृष्णाने एक अप्रतिम उदाहरण दिलं आहे. काय आहे ते? ते म्हणतात, जसे आपण जुने फाटलेले कपडे टाकून नवीन कपडे घालतो, हो. अगदी तसंच आत्मा एक जुनं थकलेलं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. वा. म्हणजे मृत्यू हा शेवट नाही? नाही. तो फक्त कपडे बदलण्यासारखा आहे? एक अवस्था बदलण्यासारखा? बरोबर. मृत्यू हा अंत नाही, तर एक परिवर्तन आहे. हे खूपच रंजक आहे. पण मग एक प्रश्न मनात येतो. जर आत्मा कधीच मरत नाही आणि फक्त शरीर बदलतो, तर आपल्याला आपल्या माणसांच्या जाण्याचं किंवा कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचं इतकं दुःख का होतं? आपल्याला इतकी भीती का वाटते? उत्तम प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तरात गीतेचं संपूर्ण सार दडलेलं आहे असं मला वाटतं. अच्छा. हो. आत्म्याचं ज्ञान हे निष्क्रिय होण्यासाठी नाही, ते योग्य कर्म करण्यासाठी आहे. आणि आपल्या दुःखाचं कारण फक्त शरीराशी असलेली ओळख नाही, मग तर आपल्या कर्माच्या फळांशी असलेली तीव्र आसक्ती सुद्धा आहे. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट. आपण हा शब्द खूप सहज वापरतो. बरोबर. ठिकाणी बोट ठेवलंत. आसक्ती म्हणजे काय? तर हे मला मिळायलाच हवं किंवा हे माझ्यापासून दूर जायला नको, हा जो तीव्र आग्रह असतो ना, हो, ती आसक्ती. आणि याच विचारावर गीतेतला कदाचित सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे. कर्मण्येवाधिकार असते. अगदी. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगो अस्त्व कर्मणी.
कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस, ही ओळ आपण आयुष्यात 1000 वेळा ऐकली असेल. हो. पण खरं सांगायचं तर हे उलटं नाही का वाटत? म्हणजे जर मला निकालाची पर्वाच नसेल, तर मी सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रेरित कसा होईन? अप्रतिम प्रश्न. आणि श्रीकृष्ण हे समजावून सांगतात. निष्काम कर्म म्हणजे कामाबद्दल उदासीन असणं नाहीये. मग काय आहे? उलट ते कामात पूर्णपणे झोकून देण्याचं सूत्र आहे. गंमत बघा, जेव्हा आपण सतत निकालाची चिंता करतो, माझे मार्क किती येतील, माझं प्रमोशन होईल का, लोक काय म्हणतील, तेव्हा काय होतं? तणाव येतो. बरोबर. आपलं मन वर्तमानातून भविष्यात जातं. आपलं लक्ष कामावरून उडून निकालावर जातं आणि कामाची गुणवत्ता घसरते. म्हणजे आपण निकालाच्या चिंतेमुळेच आपलं काम खराब करतो. अगदी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो विद्यार्थी जो परीक्षेचा अभ्यास करतोय. जर तो सतत फक्त रँकची चिंता करत बसला, तर त्या तणावामुळे त्याचा अभ्यासात मनच लागणार नाही. खरंय. पण या उलट जर त्याने निकालाची चिंता सोडली आणि फक्त विषय समजून घेण्याच्या आनंदासाठी अभ्यास केला, फक्त प्रामाणिक प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर त्याचा परफॉर्मन्स आपोआप सुधारेल. एक्झॅक्टली. आणि गंमत म्हणजे आजचं मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं. फ्लो स्टेट म्हणतात त्याला. हो, ऐकलंय मी. कामात पूर्णपणे रमून जाण्याची अवस्था. हो, ती फळाची चिंता सोडल्याशिवाय गाढताच येत नाही. म्हणजे श्रीकृष्ण हजारो वर्षापूर्वीच परफॉर्मन्स सायकोलॉजीचा पाया घालत होते. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे फळाची चिंता सोडल्यामुळे कामावरचं लक्ष वाढतं आणि त्यामुळे चांगल्या फळाची शक्यताही वाढते. हाच तर मुद्दा आहे. श्रीकृष्ण म्हणत आहेत, चिंता करून स्वतःला कमजोर बनवू नकोस. चिंता सोडून कामात तुझी पूर्ण शक्ती लाव. आपलं काम फक्त सर्वोत्तम प्रयत्न करणं आहे. फळ तर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण कधीच नसतं. बरोबर. म्हणून जे आपल्या नियंत्रणात आहे, म्हणजे कर्म, ते सर्वोत्तम पद्धतीने करावं. ठीक आहे. म्हणजे आत्म्याचं स्वरूप समजायचं आणि फळाची आसक्ती सोडून आपलं कर्म करायचं. पण हे सगळं म्हणजे प्रत्यक्षात खूप अवघड आहे. यश मिळाल्यावर आनंद होणारच आणि अपयश आलं की वाईट वाटणारच. हो. या भावनांच्या लाटांवर नियंत्रण कसं ठेवायचं? आणि याच्यासाठीच श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ या संकल्पनेबद्दल सांगतात. स्थितप्रज्ञ. हो. स्थिर बुद्धी असलेला माणूस ही एक अशी व्यक्ती आहे जी सुख आणि दुःख, मान आणि अपमान या सगळ्या द्वंद्वांमध्ये स्थिर राहते. म्हणजे त्याला काहीच वाटत नाही का? तो भावनाशून्य असतो? नाही, अजिबात नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. तो भावनाशून्य नसतो, तर तो भावनांच्या अधीन नसतो. अच्छा. म्हणजे त्याच्या भावना त्याला नियंत्रित करत नाहीत. तो त्यांना समजून घेऊन स्थिर राहतो. यश मिळालं की त्याला उन्माद चढत नाही. आणि अपयशामुळे तो खचून जात नाही. बरोबर. तो दोन्ही परिस्थिती शांतपणे स्वीकारतो. पण मग आपण यश साजरं करायचंच नाही का? नाही, तसं नाही. मुद्दा सेलिब्रेशनचा नाही, तर त्यावर अवलंबून राहण्याचा आहे. स्थितप्रज्ञ व्यक्ती यशाचा आनंद घेईल, पण ते यश काढून घेतल्यास तो कोलमडून पडणार नाही. त्याची मनःशांती त्या यशावर किंवा अपयशावर अवलंबून नसते. हे कसे शक्य आहे? कारण त्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं असतं. त्याला माहीत असतं की सुख, दुःख हे मनाचे आणि प्रकृतीचे खेळ आहेत. ते येतात आणि जातात. जशा समुद्राच्या लाटा. अगदी. आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे. तो फक्त साक्षी आहे. आणि या ज्ञानामुळे त्याच्यासाठी मातीचं ढेकूळ आणि सोनं सारखंच असतं. म्हणजे तो जगात राहूनही जगाच्या पलीकडे पोहोचलेला असतो. बरोबर. आणि आता बघा, हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. हो. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही अविनाशी आत्मा आहात, तेव्हा तुम्ही फळाच्या चिंतेशिवाय कर्म करू शकता. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही सातत्याने असं कर्म करता, तेव्हा तुमची बुद्धी आपोआप स्थिर होते आणि तुम्ही स्थितप्रज्ञ बनता. म्हणजे हे 3 वेगळे विचार नाहीत, तर एकाच प्रवासाचे 3 टप्पे आहेत. अगदी. भावनिक गोंधळात न अडकता शांतपणे आपलं कर्तव्य पार पाडणं. आत्मा, कर्म, स्थिरता सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण कामाचं काय? आपण फक्त कोणतीही इच्छा न ठेवता काम करत राहायचं का? हे शक्य तरी कसं आहे? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी श्रीकृष्णाने एक असा मार्ग सांगितला जो जगातील प्रत्येक कामाला भक्ती बनवू शकतो. त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तू काम सोड नकोस, तर कामाची पद्धत बदल. ती पद्धत म्हणजे यज्ञ. म्हणजे आपलं प्रत्येक काम ईश्वराला अर्पण करून करणे. म्हणजे अगदी साधं ऑफिसचं काम करतानाही आपण भक्ती करू शकतो. अगदी. आणि हीच निष्काम कर्मयोगाची खरी भावना आहे. पण गंमत अशी आहे की ही भावना मनात आणण्यासाठी आधी आपलं मन, म्हणजे आपलं ऑपरेटिंग सिस्टम कसं चालतं हे समजून घ्यावं लागतं. अच्छा.
गीतेनुसार आपली प्रत्येक वृत्ती, प्रत्येक विचार सगळं काही निसर्गाचे 3 अदृश्य शक्तींनी म्हणजे 3 गुणांनी नियंत्रित असतं. हो, सत्व, रजस आणि तमस हे शब्द आपण म्हणजे शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की आजच्या जगात जिथे रजोगुण म्हणजे महत्वाकांक्षा आणि धडपड हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक मानलं जातं, तिथे सत्वगुण वाढवणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्यासारखं नाही का? अप्रतिम प्रश्न आहे, कारण इथेच गीतेची खरी खुली कळते. गीता सांगते की पहिला गुण आहे सत्व, म्हणजे शांतता, ज्ञान, समाधान. हां. जेव्हा सत्वगुण प्रभावी असतो तेव्हा मन अगदी नितळ पाण्यासारखं शांत असतं. आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसतात, योग्य निर्णय घेता येतात. आणि मग येतो रजोगुण, जो आजच्या हसल कल्चरचा मूळ आधार आहे. बरोबर. सतत काहीतरी मिळवण्याची धडपड, स्पर्धा, एक प्रकारची अस्वस्थता. यातून यश मिळतं, पण शांती मिळत नाही. खरं तर गीता हजारो वर्षांपूर्वीच सांगत होती की यातून समाधान नाही, तर फक्त बर्नआउट मिळणार आहे. तंतोतंत. इट्स लाईक द गीता डायग्नोस्ड बर्नआउट बिफोर द वर्ड इवन एक्झिस्टेड. आणि तिसरा आहे तमोगुण, म्हणजे आळस, अज्ञान, नकारात्मकता. अच्छा. जेव्हा हा गुण वाढतो तेव्हा माणूस जागेपणी झोपलेला असतो. निर्णय घेऊ शकत नाही, कामात टाळाटाळ करतो. हे ऐकल्यावर मला स्वतःच्याच 2 वृत्ती आठवतात. कोणत्या? माझी चालढकल करण्याची सवय म्हणजे शुद्ध तमस आणि माझी अतिमहत्वाकांक्षा म्हणजे रजस. असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे या 2 गुणांमधल्या रस्सीखेचीचा खेळ आहे. अगदी बरोबर. आपण सगळेच या गुणांच्या प्रभावाखाली असतो आणि म्हणूनच तुमचा मूळ प्रश्न महत्वाचा आहे. गीतेचं अंतिम उद्दिष्ट केवळ सत्वगुणी होणं नाहीये. नाही, कारण सत्वगुण सुद्धा ज्ञानाचा आणि सुखाचा एक अहंकार निर्माण करू शकतो. तोही एक प्रकारचा तुरुंगच आहे, भलेही तो सोन्याचा असेल. अच्छा. गीतेचं ध्येय आहे गुणातीत होणं, म्हणजे या 3ही गुणांच्या पलीकडे जाणं. गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? सुखदुःखाचा आपल्यावर परिणामच होऊ न देणं. हे तर खूपच म्हणजे आदर्शवादी वाटते. गुणातीत व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी जगात राहूनही जगाच्या प्रभावापासून अलिप्त राहते. तिला कौतुक आणि टीका सारखीच वाटते. यशामुळे ती हुरळून जात नाही आणि अपयशामुळे खचून जात नाही, कारण तिला पक्क माहीत असतं की हे सगळं केवळ गुणांचं कार्य आहे, मी करता नाही. ती फक्त एक साक्षी बनते. पण हे खूप कठीण आहे. म्हणजे आपलं खाणं-पिणं, आपली संगत, आपले विचार या सगळ्यांवर सतत लक्ष ठेवून स्वतःला बदलायचं हे एका साधकासाठी शक्य असेल, पण टू स्विम अगेन्स्ट अ कॉन्स्टंट करंट. हो. इज देअर अ वे टू यूज द करंट इन्स्टेड ऑफ फायटिंग इट? आणि इथेच गीता एक सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग दाखवते. तो मार्ग आहे भक्तियोगाचा. भक्तियोग? जो ज्ञानापेक्षा श्रद्धेला आणि तर्कापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व देतो. हाच तो प्रवाह आहे ज्याच्यासोबत आपण वाहून जाऊ शकतो. पण भक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूजा अर्चा, कर्मकांड हेच येतं. गीतेलाही तीच भक्ती अपेक्षित आहे का? नाही, अजिबात नाही. गीतेतील भक्ती ही एक मानसिक अवस्था आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही हवन करतोस किंवा दान देतोस, ते सगळं मला अर्पण कर. यत्करोषी यदश्नासी? तत्कुरुष्व मदर्पणम, म्हणजे आपलं आयुष्यच एक अर्पण म्हणून जगणं. मग कामाचा ताण येत नाही, कारण ते काम आपलं राहतच नाही, ते ईश्वराचं होतं. हो, हा एक गैरसमज होऊ शकतो. यावर गीतेत काही वेगळा दृष्टिकोन आहे का? कारण एका बाजूला श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म कर असं सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला शरण ये असं. यात विरोधाभास नाही का? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. शरणागती म्हणजे कर्माचा त्याग नाही, तर कर्माच्या फळाचा त्याग. हळाचा त्याग? हो, म्हणजेच अहंकार आणि आसक्तीचा त्याग. मी करतो या भावनेऐवजी ईश्वर माझ्याकडून करून घेतो ही भावना ठेवून काम करणं. त्यामुळे कर्म पूर्ण उत्साहाने करायचं, पण त्याच्या परिणामाची चिंता करायची नाही. म्हणजे भक्ती ही एक प्रकारची लेटिंग गोची भावना आहे आणि यासाठी काही मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही का? अजिबात नाही. आणि हेच भक्तिमार्गाचं सौंदर्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात, कोणीही भक्त प्रेमाने जे काही अर्पण करतो, अगदी साधं पान, फूल, फळ किंवा पाणी, पत्रम पुष्पम फलम तोयम, ते मी स्वीकारतो. इथे वस्तूचं मोल नाही, भावाचं मोल आहे. आणि हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे का? म्हणजे समाजातल्या काही विशिष्ट वर्गासाठीच आहे की कोणीही याचा अवलंब करू शकतो? श्रीकृष्ण इथे सर्व सामाजिक नियम तोडून टाकतात. ते स्पष्टपणे म्हणतात की कोणीही, अगदी स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा ज्यांना पाप योनी समजलं जातं,
ते सुद्धा माझी भक्ती करून परमगती मिळवू शकतात. इथे जन्म, जात, लिंग, शिक्षण कशालाच महत्व नाही. एका पातळीवर हे खूप आश्वासक आहे. पण दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की अत्यंत पापी माणूस सुद्धा जर अनन्य भावाने शरण आला तर तो लवकरच धर्मात्मा बनतो, हे ऐकून काहींना वाटू शकतं की मग चांगले कर्म करायला काय प्रोत्साहन राहिलं? हो, इट साऊंड्स लाईक अ लूप होल. नाही, ही लूप होल नाही तर ट्रान्सफॉर्मेशनची गॅरंटी आहे. इथे अनन्य भावाने हा शब्द महत्वाचा आहे. अच्छा. याचा अर्थ त्या व्यक्तीचं हृदय पूर्णपणे बदलतं. तो भूतकाळातील पापांचा पश्चात्ताप करून स्वतःला पूर्णपणे ईश्वराला वाहून देतो. ही केवळ क्षमा नाही तर चारित्र्याचं संपूर्ण परिवर्तन आहे. एक मानसिक क्रांती आहे. अगदी. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतात, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती. तो लवकरच धर्मात्मा बनतो आणि त्याला शाश्वत शांती मिळते. ही शरणागतीची आणि परिवर्तनाची कल्पना खूपच प्रभावी आहे. पण अर्जुनासाठी, जो श्रीकृष्णाला आपला मित्र, आपला सारथी मानत होता, त्याच्यासाठी या अमूर्त तत्वज्ञानावर विश्वास ठेवणं सोपं नव्हतं. बरोबर. त्याला हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचं होतं, नाही का? अगदी बरोबर. अर्जुनाला खात्री पटली होती, पण त्याच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. त्याला ते ईश्वरी रूप ज्याच्याबद्दल श्रीकृष्ण बोलत होते ते प्रत्यक्ष बघायचं होतं. तो म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की मी ते रूप पाहण्यास योग्य आहे तर मला तुमचं ते विराट स्वरूप दाखवा. आणि मग घडतो गीतेतील सर्वात विस्मयकारक आणि अकल्पनीय प्रसंग, विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन. त्याचं वर्णन कसं केलंय? ते नक्की कसं दिसत होतं? अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्ण त्याला एक दिव्य दृष्टी देतात, कारण साध्या डोळ्यांनी ते पाहणं शक्यच नव्हतं. संजय धृतराष्ट्राला सांगतो की जणू काही हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले आहेत तसं ते तेज होतं. त्या एकाच रूपात अर्जुनाला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. संपूर्ण ब्रह्मांड? हो, अनेक तोंडे, अनेक डोळे, सर्व देव, ऋषी, भूत, भविष्य, वर्तमान, सगळं काही एकाच वेळी एकाच ठिकाणी. हे बघून तर अर्जुनाची अवस्थाच खराब झाली असेल. तो एकाच वेळी प्रचंड घाबरला असेल, त्याच्या अंगावर काटा आला असेल. तसंच झालं. तो पूर्णपणे भांबावून गेला होता. पण त्याला फक्त सौंदर्य आणि अथांगताच दिसली नाही. अच्छा. त्याला काळाचं भीषण रूपही दिसलं. त्याने पाहिलं की भीष्म, द्रोण, कर्ण आणि कौरवांचे सगळे योद्धे श्रीकृष्णाच्या विक्राळ मुखात वेगाने प्रवेश करत आहेत आणि चिरडले जात आहेत. म्हणजे युद्धाचा निकाल त्याला आधीच दिसला? हो. आणि तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात, मी काळ आहे. या लोकांचा नाश करण्यासाठी मी आलो आहे. तू जरी लढला नाहीस तरी हे योद्धे मरणारच आहेत. बापरे. त्यामुळे तू उठ आणि केवळ निमित्त मात्र हो. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. निमित्त मात्रम भव. या एका वाक्याने अर्जुनाचा मी करता आहे हा अहंकार तो पूर्णपणे नष्ट झाला असेल. त्याला कळलं असेल की तो केवळ एका मोठ्या वैश्विक योजनेतील एक साधन आहे. अगदी. हे दर्शन म्हणजे केवळ ईश्वराचं रूप पाहणं नव्हतं, तर स्वतःच्या अहंकाराचा मृत्यू अनुभवणं होतं. आणि ह्याच अनुभवाने त्याला शरणागतीचा खरा अर्थ कळला आणि तो युद्धासाठी तयार झाला. आता सगळं स्पष्ट झालं आहे. अर्जुन लढायला तयार आहे. पण आपल्यासाठी, आजच्या काळात जगणाऱ्यांसाठी अशी कोणती एक शिकवण आहे जी आज आपलं आयुष्य बदलू शकते? गीतेचा शेवटचा संदेश हा कोणत्याही धर्मासाठी किंवा युद्धासाठी नाही, तर तो आपल्या स्वधर्मासाठी आहे. आणि तो संदेश शोधण्यासाठी आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल. तो प्रश्न आहे, माझा खरा स्वधर्म काय आहे? स्वधर्म म्हणजे जात किंवा धर्म नाही, बरोबर ना? मुळीच नाही. स्वधर्म म्हणजे आपला मूळ स्वभाव, आपली खरी प्रवृत्ती, आपलं कर्तव्य. एक साधं उदाहरण देता येईल का? नक्कीच. माशाचा स्वधर्म पोहणं आहे आणि पक्षाचा उडणं. आता विचार करा, जर माशाने पक्षासारखं उडण्याचा हट्ट धरला तर त्याच्या वाट्याला फक्त दुःखच येईल. अगदी. किंवा पक्षाने पाण्यात श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर तोही अयशस्वीच ठरेल. म्हणजे स्वतःच्या मूळ प्रकृतीला ओळखून त्यानुसार वागणं हे तर आजच्या काळात ज्याला आपण इकिगाई किंवा ट्रू कॉलिंग म्हणतो त्याच्याशी खूप मिळतं-जुळतं वाटतंय. हो, तोच मुद्दा आहे. आपला पर्पज शोधणं हेच एक प्रकारे स्वधर्म शोधणं आहे. अच्छा, म्हणजे भगवद्गीता ही एक प्रकारे इकिगाय शोधण्यासाठीची मूळ मार्गदर्शक पुस्तिका आहे असं म्हणता येईल? अगदी. आणि गंमत म्हणजे या ज्ञानाचा उगम होतो एका अत्यंत नाट्यमय क्षणी, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, जिथे एक महान योद्धा युद्धाच्या ऐन मोक्यावर शस्त्र खाली ठेवतो. हो, आपण अर्जुनाबद्दल बोलतोय. समोर स्वतःचे आजोबा, गुरु, भाऊ सोयरे उभे होते.
आणि त्यांच्या मनात जो तो प्रचंड कल्लोळ उठला तोच या संवादाचा, या ज्ञानाचा प्रारंभबिंदू ठरला. आज आपण या संवादात जरा खोलवर शिरणार आहोत. अर्जुनाच्या गोंधळापासून ते श्रीकृष्णाने दिलेल्या अंतिम आश्वासनापर्यंतचा प्रवास उलगडूया. चला तर मग सुरुवात करूया त्या रणांगणावरून. कुरुक्षेत्राचं मैदान डोळ्यासमोर आणूया. दोन्ही बाजूंना प्रचंड सैन्य, रणभेरींचा आवाज. आणि या सगळ्यात अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे. त्याला फक्त पाहायचं होतं की विरोधात कोण कोण उभा आहे. पण जेव्हा तो पाहतो तेव्हा तो कोसळतो. अक्षरशः समोर पितामहा भीष्म, ज्यांच्या मांडीवर तो खेळला, गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली, त्याचे भाऊ सोयरे, हे सगळे चेहरे पाहून त्याच्या मनात युद्धाचा विचार मागे पडतो आणि नात्यांच्या भावना वरचढ ठरतात. बरोबर. ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांचा आदर केला, त्यांच्यावरच बाण चालवायचा, या कल्पनेनंच त्याचं शरीर थरथर कापायला लागतं. तोंडाला कोरडं पडते आणि ते जगप्रसिद्ध भांडीव धनुष्य ते त्याच्या हातातून गळून पडतं. तो अक्षरशः रथात खाली बसतो आणि म्हणतो, मला विजय नको, राज्य नको, अशा विजयापेक्षा मी भिक्षा मागून जगेन. ही केवळ एका योद्ध्याची भावनिक कमजोरी नव्हती. हा एका संवेदनशील माणसाचा नैतिक संघर्ष होता. काय बरोबर, काय चूक याच्या गुंत्यात तो पूर्णपणे अडकला होता. खरं तर अर्जुनाची ही अवस्था म्हणजे आजच्या काळातली ॲनालिसिस पॅरालिसिसची स्थिती आहे. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपल्यासमोर खूप जास्त पर्याय किंवा खूप मोठी संकटं उभी राहतात, तेव्हा आपलं मन काम करणं थांबवतं. कृती करण्याऐवजी आपण फक्त विचारांच्या जाळ्यात अडकतो. हो. आणि या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याचा पहिला प्रतिसाद काय होता? पळून जाणे. तो म्हणतो, मी लढणार नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हाही आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतो, मग तो करिअरमधला असो किंवा नात्यांमधला, आपला पहिला विचार अनेकदा पळून जाण्याचा असतो. म्हणजे हे रणांगण फक्त कुरुक्षेत्रावर नव्हतं, ते आपल्या प्रत्येकाच्या मनात रोज सुरू असतं. अगदी. आपले निर्णय, आपली कर्तव्य आणि आपल्या भावना यांच्यातलं हे युद्ध आहे. आणि गीता आपल्याला हेच सांगते की या युद्धापासून पळून जाणं हा पर्याय नाही. आपल्या आतल्या भीतीला सामोरं जाण्याशिवाय शांती मिळू शकत नाही. अर्जुनाच्या याच द्विधा मनस्थितीनंतर त्या अद्भुत उपदेशाची सुरुवात होते. आणि श्रीकृष्णाची पहिली प्रतिक्रिया ती खूप कठोर आहे. हो, ते आधी त्याला खडसावतात. म्हणतात, अर्जुना, हा दुबळेपणा, ही क्लिष्टता कुठून आली तुझ्यात? हे तुला शोभत नाही. उठ, उभा राहा. पण त्यानंतर ते थेट उपदेश नाही करत. ते त्याला एका मूलभूत सत्याकडे घेऊन जातात, आत्म्याच्या अमरत्वाकडे. बरोबर. ते त्याच्या समस्येचं तात्पुरतं समाधान नाही देत, तर त्याचा दृष्टिकोनच बदलण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, तू ज्यांच्यासाठी शोक करतोयस ते आणि तू, आपण सर्व आधीही होतो आणि पुढेही असू. म्हणजे शरीर नाशवंत आहे, पण आत्मा अविनाशी आहे. हो. जसे आपण जुने कपडे बदलून नवे घालतो, तसाच आत्मा जुनं शरीर सोडून नवीन धारण करतो. आणि मग तो प्रसिद्ध श्लोक येतो, नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः. न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. म्हणजे आत्म्याला शस्त्र कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. हे ज्ञान मृत्यूची भीती कमी करण्यासाठी होतं. पण तरीही अर्जुनाचा मूळ प्रश्न सुटत नाही. नाही, त्याचा प्रश्न फक्त मारण्याचा नाहीये, तर आपल्याच लोकांना मारण्याचं जे पाप लागेल त्या कर्माचं आहे. आणि इथूनच मग गीतेच्या सर्वात महत्वाच्या शिकवणीला सुरुवात होते, कर्मयोग. कर्मण्ये अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळांवर नाही. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण आचरणात आणायला खूप कठीण. हो ना, कारण आपण प्रत्येक कृती कोणत्या ना कोणत्या फळाच्या अपेक्षेनेच करतो. पण श्रीकृष्ण म्हणतात की फळाची आसक्ती हेच दुःखाचं मूळ कारण आहे. पण मग एक प्रश्न येतो, फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं हे खूप मेकॅनिकल नाही का वाटणार? म्हणजे मग कामातला उत्साह कसा टिकवायचा? खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच निष्काम कर्माचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. याचा अर्थ निरुत्साहीपणे काम करणं नाही. मग काय? उलट, फळाची चिंता मनातून काढून टाकल्यामुळे आपण त्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकतो. हे म्हणजे आजच्या काळात ज्याला फ्लो स्टेट म्हणतात तसंच आहे. अच्छा. जसं एखादा खेळाडू स्कोरबोर्ड किंवा निकालाचा विचार न करता फक्त पुढच्या बॉलवर लक्ष केंद्रित करतो. अगदी. तेव्हाच तो सर्वोत्तम खेळू शकतो. निकालाची चिंता त्याला विचलित करत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला तोच झोन शोधायला सांगत आहेत. म्हणजे कर्म सोडायचं नाही,
तर कर्मातला मी करतोय हा अहंकार आणि फळाची आसक्ती सोडायची. बरोबर. यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. पण केवळ कर्म पुरेसं नाही, त्याला ज्ञानाची जोड हवी. म्हणजे कर्मयोगासोबत येतो ज्ञानयोग. पण ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नाही, बरोबर? मुळीच नाही. गीतेनुसार खरं ज्ञान म्हणजे समदृष्टी, सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच ईश्वरी तत्वाचं दर्शन घेणं. तो श्लोक आहे ना, विद्या विनय संपन्ने. हो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समुदर्शिणः. म्हणजे ज्ञानी पुरुष, विद्वान ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. ही समदृष्टी आजच्या जगात जिथे इतके भेद आहेत तिथे किती मोलाची आहे. आहेच, पण हे कर्मयोग आणि ज्ञानयोग हे मार्ग थोडे बौद्धिक आहेत. प्रत्येकालाच जमतील असं नाही. मग सामान्य माणसासाठी काही सोपा मार्ग आहे का? आहे. आणि इथे श्रीकृष्ण तिसरा आणि कदाचित सर्वात जास्त लोकांना भावणारा मार्ग सांगतात, भक्तियोग. हो. भक्तियोग हा तर्क आणि ज्ञानापेक्षा श्रद्धा आणि प्रेमावर जास्त भर देतो. येथे ईश्वरासोबत एक वैयक्तिक नातं जोडण्याला महत्त्व आहे. आणि या मार्गाचं सौंदर्य त्याच्या साधेपणामध्ये आहे. श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे योमम भक्त्या प्रयच्छती. कोणीही प्रेमाने अर्पण केलेलं साधं पान, फूल, फळ किंवा पाणीसुद्धा मी स्वीकारतो. महत्वाचा आहे तो भाव. म्हणजे कर्म, ज्ञान आणि भक्ती हे तिन्ही मार्ग एकमेकांना पूरक आहेत. अगदी. या सगळ्या उपदेशानंतरही अर्जुनाच्या मनात एक सूक्ष्म शंका राहते. तेव्हा श्रीकृष्ण त्याला आपलं विराट विश्वरूप दाखवतात. हा, तर गीतेतला एक अत्यंत विस्मयकारक प्रसंग आहे. हो. वर्णन असं आहे की जणू हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले आहेत असं ते तेज होतं. त्या एका रूपात अर्जुनाला संपूर्ण ब्रह्मांड दिसतं. पण त्याचबरोबर त्याला एक भयावह दृश्यही दिसतं, नाही का? हो. भीष्म, द्रोण, कर्ण यांसारखे महान योद्धे श्रीकृष्णांच्या मुखात वेगाने प्रवेश करत आहेत आणि चिरडले जात आहेत. हे पाहून अर्जुन भयभीत होतो. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, मीच काळ आहे, तू जरी लढलं नाहीस तरी हे योद्धे मरणारच आहेत. ते माझ्याकडून आधीच मारले गेले आहेत. तू फक्त निमित्त मात्र हो. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. या दर्शनाचा मानसशास्त्रीय परिणाम खूप खोल आहे. हो. हे अर्जुनाच्या मी कर्ता आहे या अहंकारावरचा शेवटचा प्रहार होता. त्याला हे पटवून देणं की तो कर्ता नाही तर केवळ ईश्वराच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. आणि यानंतर गीतेच्या शेवटी 18व्या अध्यायात श्रीकृष्ण संपूर्ण उपदेशाचा सार सांगतात. ते एक अंतिम आश्वासन देतात. तोच तो गीतेचा कळस मानला जाणारा श्लोक, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. याचा अर्थ काय? सर्व धर्म सोडून दे म्हणजे आपलं काम, कर्तव्य सगळं सोडून द्यायचं का? नाही. इथे धर्म या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. सर्व प्रकारचे आधार, कर्तेपणाचा अहंकार आणि प्रत्येक कर्माच्या फळाची इच्छा या सगळ्या मानसिक ओझ्यांना सोडून केवळ एका मला म्हणजे त्या वैश्विक शक्तीला शरण ये. आणि मग ते वचन देतात की मी तुला सर्व पापांपासून म्हणजे कर्मांच्या बंधनांपासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. ही आहे संपूर्ण शरणागती. म्हणजे जीवनाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेव, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे कर आणि बाकी सर्व त्या शक्तीवर सोडून दे. हे आश्वासन अर्जुनाला पूर्णपणे शांत करतं. हो. अर्जुनाच्या अश्रूंपासून सुरू झालेला हा प्रवास त्याला त्याचा स्वधर्म स्पष्ट दिसण्यात पूर्ण होतो. आणि मग तो म्हणतो, माझा मोह नष्ट झाला आहे, मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन. हा संघर्ष खरं तर फक्त त्याचा नव्हता. आपल्या प्रत्येकाच्या मनात तो कमी अधिक प्रमाणात सतत सुरू असतो. अगदी. निर्णय घेताना येणारा गोंधळ, कर्तव्याचा दबाव आणि भावनांचा कल्लोळ. यातून जाताना गीता आपल्याला पळून जायला नाही तर सामोरं जायला शिकवते. आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते आणि मनाची शांती मिळवण्याचा मार्गही दाखवते. जाता जाता एक विचार. गीतेमध्ये स्वधर्मावर खूप जोर दिला आहे. आजच्या जगात जिथे आपल्यासमोर करिअरचे, नात्यांचे इतके पर्याय आणि प्रलोभनं आहेत, तिथे आपला खरा स्वधर्म किंवा इकिगाय कसा ओळखावा? आणि एकदा तो कळाला की अनेक अडचणी येत असतानाही त्यावर टिकून राहण्यासाठी निष्काम कर्म, ज्ञान की भक्ती यापैकी गीतेची कोणती शिकवण सर्वात जास्त उपयोगी पडेल यावर विचार करायला हरकत नाही. हा प्रवास फक्त अर्जुनाचा नव्हता तर आपल्या प्रत्येकाचा होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. बुकवाईज विथ अनिल सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.